नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। अमरावती जिल्ह्यातील चांदोली शहरामधील युवक गणेश मंडळ हे नाव अमरावती जिल्ह्यात चांदोली शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रचलित आहे आणि प्रचलित असताना येथील जो महाप्रसाद होते तो 7 क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि 7 क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद म्हणजे एक महत्त्वाची एक बाब आहे आणि या ठिकाणी या दिवशी हजारोच्या वर भाविक भक्त या गणपतीचा महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि लाभ घेत असताना अशाच वेळेस या मंडळाचे युवक गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष बच्चू वानारे आपल्या सोबत आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। जो महाप्रसाद तुम्ही संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रामध्ये एक प्रचलित आहे, 7 क्विंटल पुरणाचा पोळीचा महाप्रसाद तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे भाविक भक्तांना, काय सांगा? गेल्या 50 वर्षाची या युवक गणेश मंडळाला परंपरा आहे। गेल्या 50 वर्षापासून याच ठिकाणी युवक गणेश मंडळाचा गणपती स्थापन होतो। गेल्या 18 वर्षापासून युवक गणेश मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। या महाप्रसादामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आमच्या इथे पुरणपोळीचा भव्य दिव्य असा महाप्रसाद केला जातो। यावर्षीसुद्धा 7 क्विंटल पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन मंडळातर्फे झालेले आहे। या 7 क्विंटल पुरणपोळी लाटण्याचे श्रेय सर्व आमच्या परिसरातील सर्व मजूर वर्ग महिला यांनी हे पुरणपोळी स्वतःच्या घरून पोळपाट तावा हे सर्व घेऊन येऊन स्वतः त्यांनी या 7 क्विंटल पुरणपोळी इथे लाटल्या। तसेच 10,000 लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था महिला आणि युवक गणेश मंडळाचे सर्व सदस्य यांनी इथे आयोजन केलेले आहे। पण एवढा मोठा महाप्रसाद करत असताना तुम्ही 10 दिवसापूर्वी नियोजन करता का वेळेवर करता? हे नियोजन आमचं गणपती बसण्याचं नियोजन हे गणपती ज्या वर्षी उठतो त्या गणपती उठल्यानंतरच आमचं दुसऱ्या दिवसापासून येणाऱ्या पुढच्या गणपती बाप्पाचं नियोजन होते। जवळपास आम्हाला 1 महिना लागतो पूर्ण पेंडाल उभा करण्यासाठी। 1 महिन्यापूर्वी आमच्या सर्व गणपती मंडळाच्या सदस्यांची मीटिंग होते। दरवर्षी कुठल्या प्रकारचा देखावा करायचा, डेकोरेशन कसं करायचं आणि पूर्ण महिनाभर आम्हाला डेकोरेशन करायला लागतो। म्हणजे पोळ्याचा जो दिवस असते पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी आमचं पूर्ण डेकोरेशन गणपतीचं तयार होऊन जाते आणि यामध्ये सर्वात मोठं श्रेय आमच्या मंडळाचे जे सदस्य आहे, म्हणजे आम्हाला बाहेर गावून कुठलाही डेकोरेटर आणा लागत नाही आणि कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची मजुरी न देता ज्याप्रमाणे महाप्रसादाला 10,000 लोकांच्या महाप्रसादाला 1ही रुपयाची मजुरी न देता आमचा एवढा मोठा महाप्रसाद संपन्न होतो, त्याचप्रमाणे डेकोरेशन आम्ही महिनाभर लागते आम्हाला। रोज मंडळाचे कार्यकर्ते रात्री 2-2 वाजेपर्यंत डेकोरेशनसाठी कार्य करतात। 1ही रुपयाची मोलमजुरी न करता हे कार्यकर्ते इथे एवढा मोठा देखावा साजरा करतात। या दिवसा बघता पावसाळ्या दिवसा बघता गणपती त्या दिवसामध्ये सतत पाणी सुरू आहे, पण तुमचा हा वॉटरप्रूफ मंडप आहे। या वॉटरप्रूफ मंडपाची तुम्हाला कसं काय म्हणजे सुचलं तुम्हाला का ह्या एवढा मोठा भव्य दिव्य मंडपात आपला गणरायाच्या पाणी लागू नये म्हणून तुम्ही एवढा वॉटरप्रूफ मंडप उभा केला, काय सांगा? गेल्या वर्षापासून आमची ही संकल्पना झाली होती मंडळाच्या कार्यकर्त्याची, वॉटरप्रूफ पेंडाल आपला असायला पाहिजे। कारण दरवर्षी आम्ही मोठ्या स्वरूपात इथे कार्यक्रम घेतो, महिलांसाठी कार्यक्रम घेतो, इथे आरोग्य कॅम्प घेतो, शैक्षणिक कार्यक्रम घेतो, लहान मुलांसाठी स्पर्धा परीक्षात्मक कार्यक्रम घेतो। यावर्षीसुद्धा आम्ही माझी माय हॉस्पिटलतर्फे आणि अयोध्या मेडिकल हॉस्पिटलतर्फे भव्य दिव्य असा मोठा आरोग्य कॅम्प घेतला, ज्यामध्ये 201 रुग्णांची तपासणी झाली। तसेच त्यामध्ये जे वयवंदना कार्ड आहे ते काढले आणि आरोग्य कॅम्पमध्ये 54 कार्ड इथे काढण्यात आले। तसेच या परिसरात आमच्या खडकपुराच्या परिसरात 100 झाडेसुद्धा नगर परिषद आणि युवक गणेश मंडळाच्या संयुक्त उपक्रमाने 100 झाडे लावले, ज्याचे आम्हाला प्रशस्तीपत्र शासनाकडून आता मिळालेले आहे। आज तुम्हाला जे पत्र प्राप्त झाले आहे याबद्दल शहरवासियांनी तुमचे काही अभिनंदन पण केलेले आहे, तुम्ही शहरवासियांना काय संदेश देणार? सर्वप्रथम शहरवासियांनी आम्हाला मिळालेल्या प्रशस्तीपत्राबद्दल मला अभिनंदन केले, आम्ही ग्रुपवर टाकल्यावर। परंतु हा जो आम्ही वर्षभराचा कार्यक्रम गणपतीचा कार्यक्रम करतो, यामध्ये सर्व शहरवासी, तालुकावासी आणि चांदूर रेल्वेतील विशेषकरता व्यापारी वर्ग यांचा एवढा मोठा आम्हाला सहकार्य असतो। त्यामुळे एवढा मोठ्या
10,000 लोकांचा महाप्रसाद आणि 7 क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद त्यांच्यामुळे शक्य होते. तसेच आमच्या सर्व खडकपुरा, शेंद्रीपुरा, माळीपुरा आणि ह्या समोरचा पूर्ण राम मंदिर परिसर, या परिसरातील सर्व जे जनता आहे ते आम्हाला या महाप्रसादामध्ये सहकार्य करतात. या 7 क्विंटलचा महाप्रसाद तुम्ही जो केला पुरणपोळीचा, याची चर्चा अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण विदर्भात आहे. कसं बघा तुम्ही या वक्तव्याकडे? आम्हाला सर्वप्रथम महाप्रसाद जो आम्ही करायचं ठरवलं होतं, हे आमची एक आमच्या मंडळाचा जो सदस्य आहे त्याच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पाची प्रतिकृती गेली, मूर्ती गेली. त्यांनी म्हटलं, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी म्हटलं का मला यावेळेस पुरणपोळीचा प्रसाद पाहिजे. ते संकल्पना पडलेलं स्वप्न मला त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, असा असा विषय आहे म्हणे, पुरणपोळी करायला लागते. मग त्यानंतर आम्ही याच्यावर सर्व इकडून मतं घेतले कार्यकर्त्याचे. तसेच जाणकार व्यक्तींना आम्ही भेटलो, पुरणपोळीचा कार्यक्रम करायचा आहे. कोणी म्हणत होते आम्हाला 3 क्विंटल पुरणपोळी, एवढ्या मोठ्या, आमचा दरवर्षी 8 ते 10,000 लोकांचा महाप्रसाद असते, एवढ्या लोकांसाठी पुरणपोळी करणं शक्य नाही, फक्त पुरणपत्राळीमध्ये वाटा. परंतु बाप्पानं म्हटलं पुरणपोळी पाहिजे. मग आम्ही सर्व याची फिल्डिंग लावली आणि पुरणपोळी लाटण्याकरता आमच्या महिलाजवळ आम्ही संकल्पना केली, महिलांची बैठक घेतली. त्यांनी सांगितलं एकमतांनी की आम्ही पुरणपोळी लाटतो. दरवर्षी आमच्या इथे पुरणपोळी लाटायला 100च्या वर महिला स्वतः पुरणपोळी लाटतात. आणि एवढा मोठा आपल्या, मला तरी वाटत नाही अमरावती जिल्ह्यात कुठंतरी किंवा विदर्भात अशा प्रकारचा प्रोग्राम होत असन. हा गणपती बाप्पाच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने आणि मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते, मंडळातील सर्व सदस्य आणि सर्व महिला वर्ग यांच्या एकजुटीने हा एवढा मोठा कार्यक्रम पुरणपोळीचा साजरा होतो. पण तुम्ही पुरणपोळीचा प्रसाद न देता येणाऱ्या भक्तांना तुम्ही पोटभर पुरणपोळीचा प्रसाद दिलेला आहे, काय सांगा? आम्ही ठरवलं आहे, सर्वप्रथम पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही केलं त्यावर्षी 3 क्विंटल पुरणपोळीचा प्रसाद आम्ही केला. त्यावेळेस शेवटच्या 1-2 पंक्तीला पुरणपोळी कमी पडली, म्हणून आम्ही म्हटलं पुरणपोळी कमी पडली नाही पाहिजे. मग त्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी 3.5 केलं, गेल्या वर्षी 5 क्विंटल पुरणपोळीचं केलं आणि यावर्षी 7 क्विंटल पुरणपोळी. आणि दरवर्षी वरून पूर्ण पंक्ता संपेपर्यंत तूपसुद्धा राहते, एवढी सर्व व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे. पण एखाद्या परिवाराचा एखादा सण असला तर 4 ते 5 लोकांची पुरणपोळी करायची असली तर त्यांना असा खूप वेळ लागतो. पण या ठिकाणी 1000च्या वर तुम्ही पुरणपोळीचा महाप्रसाद दिला, काय सांगा? कसं आहे, जिथे बाप्पाची इच्छा आहे तिथं कोणाचंच चालत नाही. जिथं देवानं आदेश दिला तिथं काहीच विषय नाही आहे. तिथं फक्त देवानं आदेश दिला आहे, एवढे कार्यकर्ते उभे करणं, एवढा महिला उभा करणं, या साध्या गोष्टींनी त्याच्याच आशीर्वादानं ह्या पुरणपोळीचा एवढा मोठा प्रसाद. कारण का त्याच्या मनात होतं देवाच्या, त्याच्या जर मनात नसतं, आमच्या मनात असतं पुरणपोळीचा कार्यक्रम करतो तर हा कार्यक्रम सक्सेस झालाच नसता. पण आम्ही केला, पण त्याच्या मनात होतं बाप्पाच्या, म्हणून एवढा मोठा हा पुरणपोळीचा प्रोग्राम इथे दरवर्षी होते. एकंदरीत ह्या पुरणपोळी करण्याकरता किती महिला हजर होत्या? यावर्षी संपूर्ण महिला 106 महिला पुरणपोळी लाटण्याकरता होत्या आणि साध्या पोळ्या लाटण्याकरता 40 ते 45 महिला होत्या. बघू शकतो आपण या ठिकाणी एक 60 क्विंटलचा पुरणपोळीचा महाप्रसाद जो देण्यात आला, जो या ठिकाणी प्रत्येक भक्तांनी त्याचा लाभ घेतला. हे सुद्धा मंडळाचे कार्याध्यक्ष बच्चू उर्फ प्रमोद वानरे यांनी पूर्ण जे संकल्पना होती ते संकल्पना ज्यांच्या कोण्या स्वप्नात आलं होतं त्यांना सांगितलं, पण त्यांनी त्याच्या स्वप्न पूर्ण कायम केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 7 क्विंटल पुरणपोळीचा भव्य दिव्य स्वरूपात महाप्रसाद पार पडलेला आहे. तर बघत राहा MB न्यूज, म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.